नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 45वा भाग. केवळ सातारा जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राजवळच्या राज्यात सुद्धा प्रसिद्ध असलेलं एक तीर्थस्थान म्हणजे गोंदवलेकर. गोंदवलेकर महाराजांचं गोंदवलं. त्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असे म्हणतात. आणि अक्षरशः लक्षावधी भक्त तिथे वर्षातून येतात, वर्षभर येत असतात. अतिशय सुंदर व्यवस्था, निर्लस ट्रस्टीज आणि तिथं येणाऱ्या प्रत्येकाला प्रसादाची सोय आणि वर्षभर चालणारे वेगळे उपक्रम, याशिवाय तिथं असलेलं मोफत उपचार करणारं चैतन्य रुग्णालय, ही सगळी तिची वैशिष्ट्ये आज आहेत. पण आता जवळजवळ हे गोंदवल्याचं महत्त्व वाढायला लागलं ते गेल्या 50-1 वर्षामध्ये. पण त्याची जी कुळकथा आहे, मूळ कसं महाराज कसे तिथं आले, काय झालं, ती थोडीशी माहिती आणि आजचा पुढचा प्रवास आणि माझाही काही संबंध आलेला, हे सगळं या भागात मी सांगणार आहे. गोंदवलं तसं आडबाजूचं लहानसं गाव 100-125 वर्षापूर्वी केवळ सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातले खेडे अशी त्याची ओळख होती. योगायोगाने एका सत्पुरुषाने ते गाव कायमच्या वास्तव्यासाठी निवडले आणि गोंदवल्याचे जणू भाग्यच पालटले. गोंदवलेकर महाराज हे त्या सत्पुरुषांचे नाव. 19 फेब्रुवारी 1845ला त्यांचा जन्म झाला. गणपती हे त्यांचे पाळण्यातील नाव. त्याच नावाने आजी आजोबा त्यांना हाक मारीत, तर मातापिता गणू आणि ग्रामस्थ गणूबुवा म्हणत. परमार्थाच्या ओढीने सद्गुरूच्या शोधात ते फिरले आणि सद्गुरू तुकामाईंच्या पायाशी त्यांना गुरुपदेश मिळाला. गोंदवल्यास त्यांनी श्रीराम मंदिराचे स्थान निवडले आणि आयुष्यभर लोकांना सन्मार्गाला लावण्याचं काम केलं. त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांचा ओघ वाढू लागला. प्रत्येकाला नाम घ्यायला लावणे आणि सद्वर्तनी बनवणे याचा त्यांनी ध्यास घेतला. ते रोज प्रवचने करीत आणि त्या प्रत्येक प्रवचनात प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचा उपदेश असे. त्यांच्या वाणीमध्ये अमोघ शक्ती होती. ऐकणारा त्यामुळे प्रभावित होईल आणि त्याला सद्विचारांची गोडी लागेल. एकच मनुष्य पुढे जाण्यापेक्षा अनेक माणसे थोडी का होईना पुढे जाणे चांगले असे ते मानत. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला श्रीमंत, गरीब, ज्ञानी, अडाणी, शहरी, ग्रामीण असा भेदभाव न करता महाराज जवळ करत आणि त्याला नामाला लावत. त्यांनी स्वतःचे ग्रंथ असे लिहिले नाहीत, परंतु त्यांची प्रवचने भक्तमंडळी लिहून घेत. भक्त त्यांना महाराज म्हणत आणि आजही सगळे लोक महाराज म्हणूनच त्यांना गेल्यानंतर सुद्धा ओळखत असतात. त्यांनी वेदाभ्यास केला नव्हता, परंतु वेदांताचे मर्म त्यांना समजले. ते कर्मकांड करणाऱ्या वैदिकाबद्दल त्यांना आदर होता, पण कर्मकांडामुळे माणूस कर्मठ बनण्याचा धोका आहे असे ते मानत. त्यामुळे घेण्यास सोपे असले रामनाम घेऊन भक्ताने आपला उद्धार करून घ्यावा असे ते सांगत. आता सहजच तुम्हाला प्रश्न पडेल की माझ्यासारखा टॅक्सी आणि सिनेमासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला एवढी माहिती कशी? त्याचे उत्तर गमतीने तेवढेच योगायोगाचे. माझे चुलते गोपाळराव गोडबोले 1953-54 गोंदवल्याजवळ राणंद येथे धरण बांधण्याच्या कामावर देखरेख करत असत. त्यामुळे त्यांचे तिथे जाताना गोंदवल्यास जाता येता थांबणं, रामाचं दर्शन आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन होईल. त्यातून त्यांची महाराजांच्यावर श्रद्धा बसली. प्रत्यक्ष महाराजांनी 22 डिसेंबर 1913लाच देह ठेवला होता आणि त्यांची समाधी हेच त्यांचं दर्शन असेल. त्यामुळे आमच्या चुलत्यांच्या घरी म्हणजे आशीर्वादमध्ये दर्शनीय भागात त्यांनी महाराजांचा सुंदर रंगीत आणि मोठा फोटो लावला होता. लहानपणी मी कुतूहल म्हणून विचारल्यावर त्यांनीच ही माहिती सांगितली. तेव्हा आणि नंतर म्हणजे 1965-66ला मी कॉलेज संपवून सातारला आलो. तोपर्यंत गोंदवल्याचे भक्त होते, पण त्यांची संख्या फार मोठी नव्हती. महाराजांच्या नंतर ब्रह्मानंद बुवा आणि त्यानंतर तात्यासाहेब केतकर अशा त्यांच्या समर्थ शिष्य परंपरेने महाराजांचा वारसा आणि गोंदवल्याची परंपरा जागृत ठेवली होती. मला स्वतःला कर्मकांडात रस नव्हता आणि आजही नाही. त्यामुळे अधूनमधून आमच्या काकांच्या तोंडून गोंदवल्यास पौर्णिमेला जाऊन आलो एवढ्या ऐकण्यापलीकडे मलाही कुतूहल नव्हते. पुढे तात्यासाहेब केतकर निवर्तल्यानंतर महाराजांची परंपरा चालवण्याची धुरा मुंबईचे प्राध्यापक KV बेलसरे यांनी सांभाळली. ते अनुग्रहित होते आणि मुंबईत तत्त्वज्ञानाचे नामवंत प्राध्यापक होते. माझ्या वडिलांचे कॉलेजपासूनचे स्नेही आणि तेव्हाचे सेल्स टॅक्सचे मोठे अधिकारी प्रभाकर पाटणकर त्यांना तात्या म्हणत म्हणून होते. ते गोंदवल्याचे भक्त आणि बेलसऱ्यांचे अनुग्रहित होते. तेव्हा मुंबईहून गोंदवल्याला जायला डायरेक्ट बस नव्हती. त्यामुळे बेलसरे जेव्हा जेव्हा गोंदवल्यात जात
तेव्हा मुंबईहून रात्री निघून सकाळी सातारला पोचत. त्यांना एस टी स्टँडवरून घरी आणणे, गाडी घेऊन जाणे, त्यांना घरी आणणे आणि नंतर स्नान वगैरे झाले की पुन्हा स्टँडवर जाऊन त्यांना एस टीत गोंदवल्याच्या बसवणे, हे काम माझ्यावर येत असे. तेव्हा ते प्रत्येक पौर्णिमेला शिवाय अधूनमधून गोंदवल्याला सपत्नीक येत. तेव्हा प्रत्येक वेळी मला त्यांचा सहवास घडे. अतिशय मृदू शब्दात ते प्रेमाने बोलत, त्यामुळे आदर आणि आपुलकी वाटे. ते स्वतः मुंबईलाही त्यांच्या घरी प्रवचन रोज करत असत. पण हे असलं तरी मला कधी गोंदवल्यात जावे किंवा त्यांचे तिथे प्रवचन असते ते ऐकावे असं वाटलं नाही. तशी बुद्धीच झाली नाही मनाला. पुढे ते मोटारीने येऊ लागल्याने त्यांचा एस टी प्रवास संपला आणि माझ्या आणि त्यांच्या गाठीभेटीसुद्धा संपल्या. त्यांची प्रवचने खूपच लोकप्रिय झाली. त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. त्यांची अनुग्रहिती मंडळी खूप होती. पुढे माझ्या वडील तेव्हा म्हणजे बन्यापू गोडबोले, ते समरसेवा मंडळाचे तेव्हा कार्याध्यक्ष होते. त्या वडिलांनी त्यांना आग्रह करून दासबोध सार्थ लिहायची विनंती केली. बेलसरेंनी ती मान्य केली आणि अतिशय उत्तम रीतीने तो पूर्ण करून समर्थ सेवा मंडळाने तो प्रकाशित केला. तो आजही प्रचंड लोकप्रिय असून दरवर्षी त्याच्या 5-7 हजार कॉपीज मंडळ स्थापतं. पण हे सगळं माझ्यासमोर घडत होतं, पण मी काही गोंदवल्याच्या मार्गाला लागलो नव्हतो. तो योग अगदी वेगळ्या तऱ्हेने आणि अनपेक्षित व्यक्तीमुळे आला. रसिकप्रिय नाट्य कलाकार मॅटिनी आडवा असं ज्यांना म्हणायचे, तो डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याशी माझी मैत्री जुळली. आमच्या भेटी बहुधा रात्री नाटकाच्या वेळेस किंवा त्यानंतर होत. एकदा ते नाटक संपल्यावर रस्तागिरी हॉटेलवर मुक्कामाला होते. दुसऱ्या दिवशी करायला प्रयोग असल्यामुळे त्यांची सकाळ मोकळी होती. तेव्हा सकाळी भेटून जलमंदिर वगैरे पाहायचं असं आमचं ठरलं. मी रस्त्यावर गेलो तर डॉक्टर तयार होऊन आपली हँडबॅग भरत होते. त्या छोट्या बॅगेत गमतीशीर वस्तू होत्या. नेहमीचं दाढीचं सामान, औषधी गोळ्या होत्याच, पण त्याच्या जोडीला त्यांच्या गोल्डफ्लेक या तेव्हाच्या सगळीकडे मिळत नसलेल्या ब्रँडची सिगरेटची 10 पाकिटं होती. बाजूला त्यांच्या पत्नीने मेसो इरावती वहिनी भरून दिलेला गुळाच्या पोळ्यांचा डबा होता. वेळप्रसंगी खायला होतात आणि दौऱ्यात 8 दिवस टिकतात सुद्धा अशी डॉक्टरने माहिती दिली. शिवाय आणखीन एक छोटी विस्कीची बाटलीसुद्धा होती. ती हाताशी असावी म्हणे असं डॉक्टर म्हणत होते. आणि त्या सगळ्याच्या वर स्वच्छ पांढऱ्या रुमालात बांधलेले एक पुस्तक होते. मी कुतूहलाने विचारल्यावर डॉक्टरांनी तो रुमाल सोडला, पुस्तक बाहेर काढून कपाळाला लावून नमस्कार केला आणि मग मला दिले. ते होते गोंदवलेकर महाराजांच्या दैनंदिन प्रवचनांचे पुस्तक. गोसी गोखले यांनी प्रवचनांच्या वयावरून त्याची 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी रोज एक याप्रमाणे प्रवचने संकलित केली होती. मी ती चाळली आणि वाचून प्रभावित झालो. डॉक्टर म्हणाले, बाकी काही असलं तरी रोज सकाळी अंघोळ झाली की मी त्या दिवसाचे प्रवचन न चुकता वाचतो. मलाही आश्चर्य वाटलं, कारण डॉक्टरांच्याबद्दल इतक्या अनेक गोष्टी तेव्हा कानावर यायच्या. आमची मैत्री होती, आमच्या गप्पा व्हायच्या आणि फार चांगली घट्ट मैत्री होती. म्हणजे केवळ गप्पाने हास्यविनोद शिवीगाळसुद्धा असायची. पण डॉक्टरांचा हा पैलू मला माहीत नव्हता. डॉक्टर म्हणले, मी ते रोज वाचतो आणि ते परत नीट लावून कपाळाला लावलं, रुमालात बांधून नीट बॅगमध्ये ठेवून दिलं. मला तो उपक्रम आणि महाराजांचे विचार आवडले. ही गोष्ट आहे सन 1972 मधली. मी दुसऱ्या दिवशी ते पुस्तक आणले आणि रोज त्या दिवसाचं प्रवचन वाचायला प्रारंभ केला. वाचायला 5 मिनिटे पुरतात, पण मन प्रसन्न होते. त्या दिवशी त्यांनी मांडलेला उपदेश मनात कुठेही राहतो असा अनुभव येऊ लागला. काम करताना परमेश्वरास म्हणून योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा. समाधान आपल्याजवळच असते. मीपणा ठेवून देवाकडे पाहण्याची त्याची प्राप्ती होत नाही, असे अनेक सुविचार महाराजांनी सांगितले आहेत. त्यावेळी माझा तो उपक्रम 72 सालापासून अगदी आज अखेर अखंड चालू आहे. परगावी किंवा भारताबाहेर गेलो तरी त्यात खंड पडलेला नाही. ही परमेश्वराची कृपाच आहे असं मला वाटतं. अर्थात मी गोंदवल्याची पौर्णिमावारी उत्सव जाण्यावेळी काही करत नाही. तिकडे कामासाठी गेलो तर दर्शन घेतो आणि ते पुरेसे आहे असं मला वाटतं. पुढे गोंदवल्याचे जे तेव्हा काम पाहायचे ट्रस्टी, त्यांचंही माझा केळकर म्हणून होते, अण्णा केळकर, त्यांचाही माझा संबंध आला. तेही साताऱ्यानंतर भेटायचे. आणि आणखीन एक गमतीशीर भाग म्हणजे काही दिवसानंतर भाऊकांचे जे मित्र होते वडिलांचे, पाटणकर, ते निवृत्त झाले. गोंदवल्याला एक चांगली शाळा आहे फलटण सोसायटीची. त्या शाळेत त्यांनी 2 खोल्या बांधून द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्या बांधल्यानंतर उद्घाटनाला मला बोलवलं.
तर मी तात्यांना मी तात्याच म्हणायचो मी जाय अहो तात्या मी कशाला येऊ नाही नाही म्हणले तूच ये तू चांगला मला मुद्दाम तुला बोलवायचं मी घरी वडिलांना सांगितलं तर वडिलांना आश्चर्य वाटलं की गोंदवल्याला तिथल्या शाळेच्या उद्घाटनाला शाळेच्या खोलीच्या उद्घाटनाला तात्या पाटणकर अरुणला कसं काय बोलवलं आश्चर्य वाटलं आणि समाधानी वाटलं तो कार्यक्रम झाला तेव्हा मला आठवतं आहे त्याप्रमाणे श्रीमंत शिवाजीराजे होते उपस्थित त्या कार्यक्रमाला एका खोलीचं उद्घाटन त्यांनी केलं एका खोलीचं मी केलं पण या वाचनातनं पुढं आणखीन माझ्या हातनं एका पुस्तकाची निर्मिती झाली कराडचे माझे डेंटिस्ट मित्र सुभाष देशपांडे आता सुभाष वारला यांची पत्नी सौ वासंती यांनी 108 वयामध्ये महाराजांच्या उपदेशाचे सार रचले होते संगम हॉटेलचे बाळासाहेब कुलकर्णी यांनी आग्रह केल्यामुळे मी ते वाचले आणि गोंदवलेकर महाराजपणे श्रीराम पाठ या नावाने ते पॉकेटबुक म्हणून 1996 साली आमच्या कौशिक प्रकाशनातर्फे प्रकाशित केले देशपांडे पतीपत्नीने कराडला भव्य प्रकाशन समारंभ केला प्राचार्य शिवाजीराव भोसले आपुर्तीचे प्रमुख पाहुणे आले होते कराडच्या इतिहासामध्ये पुस्तक प्रकाशनाचा असा भव्य कार्यक्रम बहुधा एकमेव झाला असावा कारण यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती त्या पुस्तकाच्या आत्तापर्यंत जवळजवळ 30,000 प्रती खपल्यात गोंदवल्यात त्या विक्री ठेवल्यावर महिन्याला 1,000 प्रती संपायला लागत आहेत पण तेथील विश्वस्तांना काय झालं कोणाच ठाऊक त्यांनी आम्ही ठेवणार नाही म्हणून ते बंद केले आता याचं कारण मला आज तागायत कळलेलं नाही पण गुरुचा पराभव शिष्यच करतात वा असा पण असो तरीही त्याला पुढेही प्रतिसाद मिळत राहिला महाराजांच्या प्रवचनाचं पुस्तक वाचल्यानंतर मला आणखीन एक जो फायदा झाला किंवा एक काम माझ्यातून घडलं ते म्हणजे त्या पुस्तकावरून समर्थ नामदासांच्या दासबोधाचा असा नित्यपाठ करता येईल का अशी कल्पना माझ्या मनात आली दासबोध जवळजवळ 7,800 ओव्यांचा आहे तेव्हा त्या ओव्यात त्यातल्या निवडक कराव्यात त्याच्यावरचं काही कॉमेंट्री विवेचन आपण लिहावं आणि 365 दिवसात म्हणजे ॲक्च्युअली 366 दिवस काही येतात वर्षाला लीप इयरला तर त्याचं पुस्तक करावं असं माझ्या मनात आलं पण या ओव्यांचं वर्गीकरण करणं त्याचा अभ्यास करणं व प्रदीर्घ अभ्यास करायला लागला आणि ते लेखन सिद्ध झालं दैनिक सकाळमध्ये आणि नंतर तरुण भारतमध्ये त्यातला एक भाग असा रोज 366 लेख प्रकाशित झाले मग त्याला संकलन करून मी दासबोध नित्यपाठ हा ग्रंथ 2002 साली प्रकाशित केला त्याला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कारही मिळाला तो खूप वाचप्रिय होऊन त्याच्या 3-4 आवृत्त्या 5 आवृत्त्या आतापर्यंत झाल्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे 366 पाना दैनंदिन वाचनाचा तो ग्रंथ वाचकांना प्रेरणादायी वाटतो ही समर्थ कृपाच आहे आणि ती गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामुळे माझ्यातून घडलं असं मला वाटतं आजही दैनिक संध्यानंद या रोज प्रकाशन दैनिकात त्यातला काही भाग त्या पुस्तकातला रोज छापतात आणि त्यातनं अनेक लोकांचे मला फोन येतात की हे वाचलं आम्ही आणि अर्थात दैनिक संध्यानंद फार गमतीशीर दैनिक आहे त्यात बातम्यापेक्षा इतर मजकूर हा जास्त असतो पारमार्थिक असतो व्यावहारिक असतो पण त्याला कप प्रचंड आहे त्यामुळे आज सुद्धा म्हणजे आठवड्यातून 1-2 फोन तरी लोकांचे येतात की तुमचं दासबोध आम्ही वाचलं फार चांगलं आहे म्हणून माझे आणखीन एक ज्येष्ठ स्नेह होते काही श्रीपादराव जोशी आता ते काही आहेत रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ऑडिटर म्हणून त्यांनी काम केलं ते स्वतःला महाराजांचा पोस्टमन म्हणत त्यांनी महाराजांच्या प्रेरणेने चैतन्य जपसंकुला प्रकल्प सुरू केला आज त्यांच्या गावोगावी मिळून 2,000 सदस्य 80 संकुलातून कार्यरत आहेत ते 24 तासांचा नाम जप करतात सलग 24 तास त्या प्रकल्पाच्या जडणघडणीत कृतिशीर साक्षीदार होण्याचा योग मला लाभला आहे विशेष श्रीपादरावांच्या ज्ञानतरी त्यांचे सुपुत्र आणि अन्य भक्तांनी हे काम उत्साहाने निष्ठेने चालू ठेवलेलं आहे वर्षातून एक त्यांचा मेळावाही होतो निमंत्रण मला येतं आता मी जात नाही पण निमंत्रण येतं तो प्रकल्प अजून उत्तम चालू आहे समर्थांनी दासबोधात सांगितले की काहीच न करो प्राणी रामनाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी संभाळी गोंदवलेकर महाराज स्वतःला चैतन्य बुवा रामदासी म्हणून घेत त्यांनी तेच तत्व सांगितले मी स्वतः काही जपजाप्य करत नाही समर्थ आणि गोंदवलेकर महाराजांबद्दल माझ्या मनात निरतिशय पुण्यभाव आहे पण मला स्वतःला समर्थांची क्रियेवीर वाचाळता व्यर्थ आहे आणि केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ही दोन्ही क्रियाशील वचने जास्त अनुकरणीय वाटतं महाराजांचे पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सव नुकताच होऊन गेला
त्यावेळेला असं माझ्या मनात आलं की नामजप हवाच, पण त्याचबरोबर काही डॉक्टर बावडेकरांनी प्रभावित केलेला चैतन्य रुग्णालयासारखा जनहितकारी प्रकल्पही, अशी क्रियाशील लोकसेवाही हवी, अशी खूणगाठ बांधून महाराजांच्या प्रत्येक भक्ताने आचरणात आणली तरच ते खऱ्या अर्थाने महाराजांचे पुण्यस्मरण आणि चैतन्य संदेश ठरेल, असं मला मनोमन वाटतं. आज इथेच थांबूया. उद्या नवीन भाग काहीतरी. तोपर्यंत नमस्कार.